कोल्हापूरपासून काही अंतरावर आहे बाजार भोगाव आणि याच जवळ एक छोटंसं गाव आहे. या ठिकाणी काही महिला मिळून वेगवेगळे पदार्थ करतायत. आता बघतो आपण कोहळ्याच्या घाऱ्या कशा बनतायत. कोहळ कापून घ्यायचं आहे, त्याचे बारीक तुकडे करायचे, त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर खिसणीच्या साहाय्यानं अगदी खिसून बारीक करायचं आहे. एकत्र केल्यानंतर त्यामध्ये आता गूळ टाकून हे थोडंसं शिजत ठेवायचं आहे. शिजल्यानंतर असा रंग येतो, त्याचा रंग झाल्यावर खाली उतरून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ प्रमाणानुसार घालायचं आहे. यामध्ये पाव किलो घातलेला आहे. यानंतर सुंठ पावडर यामध्ये गेलेली आहे, वेलची पावडर सुद्धा घालू शकतो. आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर असा गोळा तयार होतो आणि त्यानंतर आता घाऱ्या थापायला घ्यायच्या आहेत. एक तांब्या घेतलेला आहे, त्याला उलटं करून त्याच्यावर प्लास्टिक लावलेलं आहे. 2 बोटांच्या साहाय्यानं तेल लावून व्यवस्थित थापून घेतलेलं आहे. त्यानंतर तीळ आणि खसखस लावायचे आहे आणि तळण्यासाठी रेडी आहेत. कौरवाडी गावातील राजमाता जिजाऊ महिला बचत गट यांच्यामार्फत वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. त्यामधीलच हे घाऱ्या तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे. आता घाऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आजींनी सुद्धा यामध्ये हातभार लावलेला आहे. खूपच छान पद्धतीने यांचे सगळे पदार्थ असतात. नक्की ट्राय करा.